ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या अकॉर्डिंग फर्स्ट लेक्चर, ज्यामध्ये हे सर्व काही टॉपिक आपण कवर केले होते रेग्युलरच्या अकॉर्डिंग. म्हणजे रेग्युलर जे लेक्चर झाले स्टेट बोर्डच्या त्याच्या बेसवरच हे सर्व क्वेश्चन आपण सॉल्व करतो. ज्यामधला फर्स्ट टॉपिक आहे टँजंट अँड नॉर्मल, इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. प्रोसेस अगदी सिम्पल आहे. इक्वेशन ऑफ कर्व गिवन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्या डेरिव्हेटिव्हमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह आला 2x + 4. त्या डेरिव्हेटिव्हमध्ये जर तुम्ही हा पॉईंट प्लेस करताय तर स्लोप ऑफ टँजंट आपल्याला भेटतो. बस हे आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये जो ॲप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचं ते काय आहे, टू फाइंड द स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा स्लोप फाइंड करण्याची प्रोसेस आहे. स्लोप झाला तर फक्त इक्वेशन आपल्याला हे यूज करायचं आहे. हे आहे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. पण स्ट्रेट लाईन म्हटलं तर तो काय आहे, टँजंट पण आपल्यासाठी एक स्ट्रेट लाईनच आहे. बस त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस केली तर आन्सर भेटून जातं. सो हे समजण्यासाठी हा फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं आहे. द इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉईंट गिवन आहे ऑन द कर्व. सो हा कर्व गिवन आहे, त्या कर्वला एक लाईन टच करते जिला आपण टँजंट म्हणतो. ज्या पॉईंटला टच करते तो पॉईंट मोस्टली गिवन असतो. जसं या क्वेश्चनमध्ये -4 गिवन आहे. आणि इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि इक्वेशन ऑफ कर्व गिवन आहे x² = -4y. याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला एक्झॅक्टली आपल्याला काय, हा जो टँजंट आहे याचा इक्वेशन फाइंड करायचं. म्हणजे याचं इक्वेशन काय, ही स्ट्रेट लाईनच आहे, फक्त त्या कर्वला टच करते म्हणून टँजंट म्हणतो आपण. सो इक्वेशन ऑफ टँजंट y - y1 = m x - x1 आहे. म्हणजे हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. क्लास 11मध्ये आपण स्टडी केलं आहे. सो ज्यामध्ये x1 y1 माहीत आहे, फक्त स्लोप अननोन आहे. स्लोप फाइंड करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह यूज करतो आहे, म्हणून ह्या टॉपिकला आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजेच फक्त ॲप्लिकेशन काय, स्लोप फाइंड करण्याची प्रोसेस. नाव आता प्रोसेस सिम्पल आहे. जे काही कर्वचं इक्वेशन दिलेलं असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कर्व गिवन आहे x² - -4y. याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय, x² 2x -4y -4 dy/dx. सो हा जो dy/dx आहे त्यालाच आपण स्लोप म्हणतो. म्हणजे हा -4 या साईडला डिवाइड 2x / -4 = dy/dx. सो dy/dx यालाच आपण हा 2 ह्या 4ला कॅन्सल करेल. म्हणजे आन्सर येतं आहे -x/2. हा काय झाला, dy/dx. नाव यालाच आपण स्लोप ऑफ टँजंट म्हणतो. म्हणजे हीच टर्म आहे dy/dx. आतापर्यंत पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये dy/dxच फाइंड केला आहे. फक्त ह्या dy/dx मध्ये जर तुम्ही पॉईंट प्लेस करताय, आता पॉईंट काय दिला आहे तो आहे -4. जर हा पॉईंट प्लेस केला तर ह्याच टर्मला आपण स्लोप ऑफ टँजंट म्हणतो. नाव हा आहे स्लोप ऑफ टँजंट. आता सिम्पल आहे, -x च्या जागी काय घ्यायचं आहे, -4/2. सो हा 2 मायनस कॅन्सल झाला. सो स्लोप ऑफ टँजंट काय भेटतो आपल्याला, 2. चला स्लोप ऑफ टँजंट भेटला. ही आहे सिम्पल प्रोसेस. सो याच्या जागी फक्त इक्वेशन वेगवेगळ्या गिवन असू शकतात. नोट करा. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. सो टँजंटचं हे आहे इक्वेशन. हे काय, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईनच आहे. फक्त टँजंट ह्यासाठी आपण म्हणतो आहे की कारण की तो पर्टिक्युलर कर्वला टच करतो आहे. सो y - y1 x1 y1 तुम्हाला घ्यायचं आहे -4. सो -4 y1 -4 घेतला तर प्लस झाला. स्लोप आलेला आहे 2 x - +4. सो y + 4 = 2x + 8. सो हा 2x - y हा 4 त्या साईडला शिफ्ट केला = फक्त शिफ्टिंग करून आन्सर भेटते. डायरेक्ट आन्सर नोट करूया. या टर्म्स त्या साईडला शिफ्ट केल्या. सो 2x - y + 8 - 4 = 0. सो 2x - y
प्लस 4 इज इक्वल टू 0. हे आहे आपला आन्सर. टू एक्स मायनस वाय प्लस 4. नोट करा. सेकंड क्वेश्चन पण सारखाच आहे. अजून ह्यामध्ये एक ट्रिक पण काम करते जी तुम्हाला डायरेक्ट आन्सर फाइंड करून देऊ शकते. पण एक काम याच्यात हे जॉमेट्रिकल एलिमेंट्स आहे सर्व. हा कर्व, ही लाईन, ज्यांच्या डायग्राम्स येतात ते जॉमेट्रिकल पॅरामीटर्स आहे असं समजू शकतो आपण. नाव हा जो पॉईंट आहे तो लाईनवर ॲज वेल ॲज कर्ववर लाईज करतो आहे. म्हणजे हा पॉईंट मी लाईनच्या इक्वेशनमध्ये प्लेस केला, ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये, तरी पण आन्सर व्हेरीफाय होईल. म्हणजे मी एक्स आणि वायची व्हॅल्यू ती जर प्लेस केली तर आन्सर बरोबर 0 येईल. चेक करा. -4 घेतला तर हा किती झाला? -8. वायची व्हॅल्यू -4 येतं, मायनस मायनस हा +4 आणि हा +4 किती आला आन्सर? 0. का 0 येतो आहे? इज इक्वल टू 0 का आलं? कारण की यालाच म्हणू शकतो आपण की तो पॉईंट त्या लाईनवर लाईज करतो आहे. सेम थिंग हा पॉईंट ह्या कर्ववर पण लाईज करतो आहे. जर मी याच्यामध्ये प्लेस केला तर ते पण आन्सर इक्वलमध्येच येईल. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. मग आता याचं मिनिंग काय आहे? हा पॉईंट ह्या लाईनवर लाईज करतो जो टँजंट आहे आणि ह्या टँजंटच्या इक्वेशन आहे. जर तुम्ही हा पॉईंट ह्या इक्वेशनमध्ये प्लेस करत गेले तर बाकी ह्यामधले 1-2 ऑप्शन तर कट होऊन जातील. चेक करा. आता हा मी -4 घेतला इथे पहा. आता -4 घेतला तर हा झाला -8. हा -4 +4 किती येतो आहे? चेक करा. याचा आन्सर -8 येतं आहे. इक्वल टू काय दिलं आहे? बट 0. तर इक्वल टू 0 की नॉट इक्वल टू 0 आला? हां, म्हणजे हे आन्सर कट झाला. जर हाच नंबर मी याच्यात प्लेस केला, आता -4 घेतला तर हा झाला -8. वायची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस मायनस झाली +4. सांगा याचा आन्सर किती येतं? बरोबर. सो डायरेक्टली ही प्रोसेस काहीच न करता असे पण ऑप्शन इलिमिनेट होतात. काही ऑप्शन इलिमिनेट होऊन जातात. ठीक आहे, तर एक्झाममध्ये असंही करू शकतात तुम्ही. चला नेक्स्ट. पहा, कर्व गिवन आहे. सेम परत कर्वचं इक्वेशन आहे 2x² + y² इज इक्वल टू 12. याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 2ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला 4x + 2y dy/dx इज इक्वल टू 0. आपला पर्पज dy/dx फाइंड करणे. dy/dxला स्लोप ऑफ टँजंट म्हणतात. पॉईंट टू रिमेंबर, dy/dxला स्लोप ऑफ टँजंट म्हणतात ज्यावेळेस पॉईंट प्लेस करणार तुम्ही. मग आता dy/dx आपल्याला फाइंड करायचं असेल तर बाकी एलिमेंट मी शिफ्टिंग करतो आहे. सो हा झाला 2y dy/dx इज इक्वल टू -4x. हा 2y इथे डिवाइड करतो आहे. सो dy/dx इज इक्वल टू -4x डिवाइड बाय 2y. सो dy/dx इज इक्वल टू -2x अपॉन y. हा झाला ओनली dy/dx. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे? स्लोप ऑफ टँजंट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट त्याचं मिनिंग असतं dy/dx मध्ये व्हॅल्यू प्लेस केली, दॅट इज युअर स्लोप ऑफ टँजंट. सो व्हॅल्यू काय आहे? 2,2. सो यालाच काय म्हणणार? स्लोप ऑफ टँजंट. सो आता याच्यात -2 एक्सच्या जागी घ्यायचं आहे 2, y इज ऑल्सो 2. सो 2 कॅन्सल. स्लोप ऑफ टँजंट आला आहे -2. पण स्लोप ऑफ टँजंट भेटला. जर आन्सर क्वेश्चनमध्ये जर आपल्याला टँजंट विचारला असेल तर हा स्लोप यूज करणार.
बट जर नॉर्मल विचारला असेल तर नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर टू द टँजंट असतो. हे आपण किंवा तुम्ही 10पर्यंत पण स्टडी केलं आहे किंवा लक्षात राहू द्या. आता विचारलं काय ते मॅटर करतं. हा कर्व गिवन होता. कर्वला एक लाईन टच करते जिला आपण टँजंट म्हणतो. टँजंटचा स्लोप आला आहे स्लोप ऑफ टँजंट -2. बट क्वेश्चनमध्ये विचारलं काय इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मल म्हणजे हा टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन जी सेम पॉईंटमधनं पास होते. पॉईंट काय 2,2. ठीक आहे. मग आता परपेंडिक्युलरचं जे जॉमेट्रिकल कंडिशन आहे जी स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये पाहिली किंवा याआधी पण आपण पाहिली, तर स्ट्रेटला ॲक्च्युली परपेंडिक्युलरच्या नुसार स्लोप ऑफ नॉर्मल नोट करायचा आहे. मग काय होतो तो रेसिप्रोकल. परपेंडिक्युलर कसा फाईंड करतात, हाच नंबर येतो फक्त रेसिप्रोकलमध्ये. म्हणजेच काय झाला 1/2 आणि साईन चेंज होती. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. तर हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल. नॉर्मल आपल्याला लागणार होता ॲज पर द रिक्वायरमेंट. हा नॉर्मलचा स्लोप आहे आणि हा टँजंट आहे. नाव इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल है y माइनस y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल x माइनस x1. नाउ जस्ट पुट द पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट 2,2 इंस्टेड ऑफ xy. स्लोप ऑफ टँजंट आहे 1/2 x माइनस 2. हा 2 ह्या साईडला आला x माइनस 2. 2y minus 4 is equal to x minus 2. So shifting x minus 2y minus 2 plus 4. So ultimate x minus 2y plus 2 is equal to 0. X minus 2y plus 2 is equal to 0. हे आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. जर इक्वेशन ऑफ टँजंट पाहिजे असेल तर काय चेंज झाला असता, फक्त स्लोप. फक्त याच्या जागी स्लोप तुम्ही -2 घेतला असता, बाकी प्रोसेस सारखीच. सेकंड शॉर्ट ट्रिक, हे सर्व न करता तुम्ही याच्यानी पण आन्सर नोट करू शकता. चेक करा. 2,2 मला प्लेस करायचा होता. जर मी 2 प्लेस केला तर हा 2 आहे. 2 × 2 केला तर हा 4 आहे प्लस 2 आहे. याचा आन्सर 8 येतं आहे, पण त्यांनी काय दिलेलं आहे 0, म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. हा ऑप्शन नाही आहे. इथे मी 2 घेतला, इथे 2 घेतला तर हा झाला -4 प्लस 2. चेक करा +4 - 4 बरोबर काय येतं आन्सर 0. हेच आन्सर आहे. बाकी पण चेक करू शकतायत. इथे मी 2 घेतला तर हा 4 -2 + 6 पण याचाही आन्सर 0 येत नाही. हाही ऑप्शन कट. एक्स्ट्रा एक अर्ध्या वेळेस 2 ऑप्शन पण मॅच होतात. दोघांमध्ये दोघांचा स्लोप फाइंड करून पण चेक करता येतं. आता समजून घ्या हे आन्सर आहे आणि हे पण आहे, तर याचा स्लोप फाइंड करून टाकायचा. आता स्लोप काय असेल -a/b चा फॉर्म्युला असतो -1 / -2. सो स्लोप ऑफ टँजंट किती येतो याच्यानुसार 1/2. सो आपल्या क्वेश्चनमध्ये पहा, हां नॉर्मल आहे, सॉरी टँजंट नाही, हा नॉर्मलची लाईन आहे तर नॉर्मलचा स्लोप हा नॉर्मल आहे. नॉर्मल विचारला होता ना, नॉर्मलचा स्लोप किती होता 1/2. चला नेक्स्ट. सो हे पण पॉसिबल आहे.
if the line 6x minus y minus 4 is equal to 0. So line touches the curve. जर ही लाईन कर्वला टच करते त्यालाच आपण टँजंट म्हणतो. सो हे आहे टँजंटचं इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट is 6y minus y minus 4 is equal to 0. टू द कर्व, ह्या कर्वला टच करते. कर्वचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी. हे आहे कर्वचं इक्वेशन. टँजंट कर्वचं इक्वेशन. आता काय अननोन आहे याच्यामध्ये आपल्याला पॉईंट पण गिवन आहे. म्हणजे हा जो कर्व आहे त्याचा टँजंटचं इक्वेशन पण गिवन आहे आणि पॉईंट पण गिवन आहे. सर्वच नोन आहे. फक्त जे टँजंट कर्वचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये अननोन ए बी आहे. ए एक्स क्यूब प्लस बी. ह्याच्यामध्ये ए बी जो अननोन आहे तो आपल्याला फाइंड करण्यासाठी सांगितलं आहे 1,2 ला. आणि ह्या टँजंटचं इक्वेशन पण आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. बरं, मग आता काय होऊ शकतं आहे, काय पॉसिबिलिटी. याचं जर मला ए बीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सांगितली म्हणजे फायनल आन्सर ए प्लस बी असणार आहे. मग सिम्पल लॉजिक आहे. हा टँजंट दिला आहे. टँजंट दिला म्हणजेच तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट भेटेल. स्लोप ऑफ टँजंटला डी वाय बाय डी एक्स म्हणतात. सो ज्यावेळेस याचा डी वाय बाय डी एक्सचं काहीतरी आन्सर आलेलं असेल ते मी याच्यात प्लेस करेल. याचा डी वाय बाय डी एक्स काय असेल ते सांगा. याचा डेरिव्हेटिव्ह टेल मी. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 3 स्टार्टिंगला आला 3ax स्क्वेअर प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह 0. मग आता हा जो कर्व आहे ह्या कर्ववर हा पॉईंट लाईज करतो आहे. म्हणजेच मी एक्स आणि वायची व्हॅल्यू ही घेऊ शकतो आहे. एक्स किती घ्यायचा आहे 1 आणि वाय किती घ्यायचा आहे 2. म्हणजेच ह्यामध्ये आता फक्त अननोन कोण आहे वाय आणि डी वाय बाय डी एक्स. सॉरी ए आणि डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इथे भेटणार आहे आपल्याला. तो जर मी ह्यामध्ये प्लेस केला तर ए भेटून जाईल. ही आहे प्रोसेस. मग आता पहिले आपण डी वाय बाय डी एक्स फाइंड करूया. नाव याचा डी वाय बाय डी एक्स म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंटचा फॉर्म्युला आहे मायनस ए अपॉन बी. जर इक्वेशन ऑफ टँजंट माहीत असेल तर लाईन सांगा -6/-1. स्लोप ऑफ टँजंट आला आहे 6. सो टँजंटच्या स्लोपलाच डी वाय बाय डी एक्स म्हणतात. डी वाय बाय डी एक्स किती आला आहे 6. चला हे भेटलं. बस यामध्ये आता ते प्लेस करणार. पुट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 6 ॲट अ पॉईंट. पॉईंट काय आहे 1,2. म्हणजे एक्स आणि वायची पण व्हॅल्यू प्लेस करायची. देअरफॉर 2y y आहे 2 डी वाय बाय डी एक्स आहे 6 इज इक्वल टू 3a एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. सो हा झाला 2नी कॅन्सल. 8 2 इंटू 2 इंटू 2 आलेला आहे म्हणजेच 8 आला डायरेक्ट. 8 इज इक्वल टू ए. सो एची व्हॅल्यू 8 भेटली. आता बाकी राहिला बी. बी फाइंड करण्यासाठी एची व्हॅल्यू जिथे बी आहे तिथे प्लेस करावं लागेल. बीचं इक्वेशन म्हणजे हेच आपलं इक्वेशन आहे. याला लागल्यास इक्वेशन द्यायचं आहे इक्वेशन ऑफ कर्व. नाव इक्वेशन ऑफ कर्व आहे 1. याच्यात आपण प्लेस करतोय पुट ए इज इक्वल टू 8 अँड एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1,2. वाय स्क्वेअर म्हटलं तर आता हे स्ट्रक्चर पहा. वायची व्हॅल्यू ही. सो 2चा स्क्वेअर इंटू इक्वेशन 1 लागल्यास इक्वेशन 1 नोट करतोय. वाय स्क्वेअर ए एक्स क्यूब प्लस बी. सो एक एक व्हॅल्यू प्लेस करूया. वायचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर
ए आला आहे 8, 1चा क्यूब आणि बी अननोन आहे. सो हा झाला 4 इज इक्वल टू 8 प्लस बी. सो बीची व्हॅल्यू आली -4. चला बी झाला आहे. सो हेच आपला आन्सर आहे. आन्सर विचारलं होतं ए प्लस बी इज इक्वल टू वॉट. नाव ए प्लस बी आपल्याला विचारलं आहे. सो ए आलेला 8, बी आहे -4. सो आन्सर आलं 4. पण सर्व प्रोसेस न करता पण आन्सर येऊ शकतं. अगेन जॉमेट्रिकल कंडिशन. पण ही आहे जॉमेट्रिकल कंडिशन. लक्ष द्या. पण हे ए बीचं स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये ए बी आणि एक्स वायची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे कारण की हा क म्हटला तर त्याच्यावरच तो पॉईंट लाईज करतो आहे. सो पुट 1,2 इंटू y² इज इक्वल टू ax³ प्लस बी याच्यामध्ये प्लेस करतो आपण. चेक करा आता वायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 2. 2चा स्क्वेअर ए, एक्सची व्हॅल्यू 1 आहे, 1चा क्यूब प्लस बी. सो 2चा स्क्वेअर असतो 4 आणि हा झाला ए प्लस बी. चेक करा आपल्याला विचारलं काय होतं ए प्लस बी इज इक्वल टू वॉट. सो ए प्लस बी किती येतो आहे. हे सर्व प्रोसेस करून जे आन्सर आहे तेच तुम्हाला इथे भेटलं. तर एक्झाममध्ये असं करू शकतायत किंवा असंच केलं पाहिजे. पॉईंट टू रिमेंबर, कधी जो पॉईंट आहे ज्याच्यावर लाईज करतो त्याच्यात तो पुट करता येतो. एवढं लक्षात राहू द्या. हा बेसिक रूल आहे 7 to 8 चॅप्टरसाठी. कुठले लाईन, सर्कल, कोनिकमध्ये पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, पेअर ऑफ लाईन, त्याच्यानंतर वेक्टर, लाईन, प्लेन हे पुढचे चॅप्टर येणार आहेत. त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये जो पण पॉईंट आहे ज्याच्यावर लाईज करतो तो सर्कल असेल तर सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. आता ह्या इक्वेशनला त्यांनी सॅटिस्फाय केलं असं त्याचं मिनिंग आहे. चला ह्याच बेसवर ह्याच ट्रिकवर एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. बाकी कोणाचं आहे. y is equal to 4x minus 5 is a tangent of this curve. पण याच्यामध्ये p आणि q अननोन आहे त्यासारखंच आहे. देन p and q is equal to what. put 2,3 into y² इज इक्वल टू px³ प्लस q. याच्यामध्ये पुट करणार कारण की जो कर्व आहे त्याच्यावर तो पॉईंट लाईज करतोय. पॉईंट आहे 2,3. पहा क त्याचं इक्वेशन त्याच्यावर तो लाईज करतो त्याच्यात मी प्लेस करू शकतो एक्स वायच्या जागी. सो आता एक्स वायच्या जागी जर प्लेस केला सो वायची व्हॅल्यू घ्यायची 3. 3चा स्क्वेअर इज इक्वल टू पी, एक्सची व्हॅल्यू 2चा क्यूब प्लस क्यूब. सो हा झाला 9 इज इक्वल टू 8p
प्लस क्यू. सो 8p प्लस क्यू इज इक्वल टू 9 आहे. पण आधीच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्टली आन्सर आलं होतं, कारण की आधीच्या क्वेश्चनमध्ये असं समजून घ्या, हेच विचारलं होतं 8p प्लस क्यू इज इक्वल टू वॉट. इथे आता तसं नाही विचारलं, त्यांनी सांगितलं की पी अँड क्यू काय असेल. मग सिम्पल आहे, हे आलं ना इक्वेशन, आणि ह्या कोणाच्या व्हॅल्यूज आहे, मग ते ऑप्शन मी याच्यात प्लेस करतो. एकच ऑप्शन बरोबर मॅच होईल एक्झामच्या अकॉर्डिंग. चला आता फर्स्ट ऑप्शन, ओके, पुट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन आहे P2 घ्यायचा आहे. हां, याच्यात पीची व्हॅल्यू 2, क्यू घ्यायचा आहे -7. चेक करा किती 9 आलं, झालं आन्सर. 16मधनं 7 गेलेत, 9च राहतात, म्हणजे एक हेच आन्सर असलं पाहिजे. सो बाकी पण चेक करून पाहू येत आहेत की नाही. चला आता बीची व्हॅल्यू -2, 8 - 2 प्लस क्यू इज अ 7. सो -16 + 7 केला तर याचा आन्सर -9 राहतं. आपल्याला काय पाहिजे होतं, 9, म्हणजे नॉट इक्वल टू 9 आहे. सो कट. थर्ड ऑप्शन 2, 8ची व्हॅल्यू 2 पीची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे आणि क्यू घ्यायचा आहे 7. चेक करा, नॉट इक्वल टू येतो तो पण 9. 16 + 7 केला तर 23. इथे 9 होता, 9 आला तर आन्सर आहे. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ आन्सर. लास्ट -2 -7. सो -16 - 7 हा पण -23 राहिला असता, हा पण नॉट इक्वल टू 9 आहे. सो एकच ऑप्शन आहे जे मॅच करतं आहे, पा हे आन्सर आहे. आणि तरी पा हा जो स्टुडंट आहे त्यांनी हे टिक केलं आहे. बेटा तुमच्यासारखाच एक अर्धा स्टुडंट असला पाहिजे तो. नेक्स्ट वन. अदरवाईज नॉर्मल जी प्रोसेस काय होती, याचा पहिले स्लोप फाइंड करा, मग याचा dy/dx मध्ये तो प्लेस करा. व्हॅल्यू पॉईंट पुट केल्यावर पहिले p भेटेल, नंतर त्या इक्वेशनमध्ये प्लेस केल्यावर q भेटेल, देन फायनल आन्सर. सो त्याच्यापेक्षा हे सिम्पल आहे आणि एक्झाममध्ये असंच करायचं आहे. नाव नेक्स्ट वन. नोट करा. The abscissa of the point where the tangent to the curve. So x, y ह्यामध्ये हा जो कोऑर्डिनेट जो असतो, कोऑर्डिनेटमधला जो फर्स्ट इलेमेंट असतो x, त्याला ॲब्सिसा म्हणतात, ॲब्सिसा. अँड हा जो y असतो त्याला म्हटलं जातं ऑर्डिनेट, आणि दोघांचं कॉम्बिनेशन असतं कोऑर्डिनेट. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. बऱ्याच वेळेस सिलेबसमध्ये ॲब्सिसा विचारला जातो, म्हणजे x, y मधला x विचारला जातो, किंवा ऑर्डिनेट पण विचारला जाऊ शकतो. ऑर्डिनेटचं मिनिंग आहे y. सो एक बाजूला हे पण नोट करून घेणार. नाव काय सांगितलं आहे, ॲब्सिसा ऑफ अ पॉईंट वेअर द टँजेंट ऑफ, हा आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. कर्वचं इक्वेशन आहे y = x³ -3x² -9x +5 पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. काय सांगितलं पहा, टँजेंट टू द कर्व इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. सो जो टँजेंट आहे तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, तर टँजेंटचा स्लोप भेटून जाईल. सिम्पल. चेक करा जरा काय प्रोसेस आहे. पण टँजेंटचा स्लोप फाइंड करण्याचा अजून एक ऑप्शन आहे जो आपण क्लास 11 मध्ये यूज केला होता. जर एक अर्धी लाईन एक्स ॲक्सिसला क्रॉस करत असेल तर हा थीटा तुम्हाला भेटतो, आणि थीटाच्या बेसवर स्लोपचा फॉर्म्युला बनतो m = tan θ.
सो थीटा जे काय असेल त्याच्याने आन्सर भेटून जातं. ठीक आहे, हे झालं नॉर्मल प्रोसेस. मग आता याच्यामध्ये काय आहे, त्यांनी सांगितलं आहे पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. जो आपला टँजंट आहे दॅट इज अ पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. टँजंट जर पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असेल तर मला हे सांगा यांच्यामध्ये अँगल बनेल का? अँगल कुठे बनतो? एक्स ॲक्सिस आणि लाईनमध्ये. अँगल बनतच नाही म्हणजे याचं मिनिंग काय? थीटाची व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. सो थीटा किती आला? 0 डिग्री. म्हणजे स्लोप भेटतो आपल्याला. स्लोप आहे एम इज इक्वल टू टॅन 0. टॅन 0ची व्हॅल्यू असते 0. सो स्लोप ऑफ टँजंट काय भेटलं आहे? 0. स्लोप ऑफ टँजंट 0 आहे आणि स्लोप ऑफ टँजंटलाच dy/dx म्हणतात. सो एक बाजूला हे ड्रॉ करा सर्व काही. एक नेहमीसाठी लक्षात राहू द्या, पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असेल तर तो 0 तयार होतो. dy/dxची व्हॅल्यू आली आहे 0. हेच चेंज पण करता येतं. जर पॅरललच्या जागी परपेंडिक्युलर राहिला असता तर टँजंट परपेंडिक्युलर म्हणजेच किती डिग्री? हां, मग आता टॅन 90 घेतला असता. टॅन 90 असतो इन्फिनिटी. इन्फिनिटीचंच मिनिंग असतं 1/0. तर स्लोप हा इन्फिनिटी पण राहतो. तर लक्षात राहू द्या, पॅरललसाठी 0 आहे. लागल्यास एक बाजूला नोट करून घ्या. पॅरलल असेल तर स्लोप 0. परपेंडिक्युलर असेल तर स्लोप ऑफ टँजंट असतो इन्फिनिटी. इन्फिनिटीला 1/0 नोट करतात. सोल्युशन भेटून जातं. नाव म्हणजेच आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये dy/dxची व्हॅल्यू भेटली आहे 0. सो फक्त आता याचा dy/dx मध्ये ती व्हॅल्यू प्लेस केली तर तुम्हाला पॉईंट जो आहे ॲक्सिसा जो आहे एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. चेक करा जरा. आता याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सांगा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. याचा डेरिव्हेटिव्ह 3x² - 6x - 9 आणि dy/dx काय? सिन्स dy/dx हा 0 असल्यामुळे 0 इज इक्वल टू 3x² - 6x + -9. सो 3 कॉमन. सो 0 इज इक्वल टू 3 कॉमन. हा झाला x² - 2x - 3. 3नी याला डिवाइड करून टाकलं. सो दॅट इज x² - 2x - 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे. सो टेल मी 2 एक्सचं इक्वेशन आलं आहे ते पण क्वाड्रेटिक आहे. क्वाड्रेटिक म्हणजेच यामध्ये आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज भेटणार आहे आणि तेच आन्सर आहे. एक्स म्हणजे कोण? ॲब्सिसा. सो टेल मी 2 नंबर हॅविंग मल्टिप्लिकेशन इज अ -3 अँड ॲडिशन इज अ -2. -3 अँड 1 हेच आहे. सो x - 3 x + 1 इज इक्वल टू 0 आला आहे. सो आता डायरेक्ट नोट करतो. एक्सची व्हॅल्यू आली आहे 3 और एक्सची दुसरी व्हॅल्यू आली -1. हे 2 आन्सर आहेत आणि दॅट युअर रिक्वायर्ड आन्सर ॲब्सिसा आला आहे. ह्या पुढचाच सारखाच क्वेश्चन आहे, नोट करा. बाकी कोणाचं आहे? तर त्यासारखाच आहे, थोडंफार मायन्यूट चेंजेस आहे. द कर्व x⁴ - 2x² + y² लाईक दॅट असं कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. कट दी एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला कट करतं आहे ॲट अँगल. सो यामध्ये अँगल फाइंड करायचा आहे. याच्या आधी अँगल 0 दिलेला होता असं समजून घ्या. इथे अँगल आपल्याला फाइंड करता येईल. प्रोसेस तीच. नाव इक्वेशन ऑफ कर्व आहे
x⁴ मायनस 2 x y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 3x मायनस 3y इज इक्वल टू 0. हे आहे इक्वेशन. याच्यात जर याची डायग्राम पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर जो टँजंट आहे तो कट करतो एक्स ॲक्सिसला ॲट अ पॉईंट 0,0. म्हणजे याचं मिनिंग आहे तो ओरिजिनमधनं पास झाला आहे. हा आहे टँजंट. आणि तुम्हाला विचारला आहे अँगल. हा अँगल किती ते विचारलं आहे. सो हे फाइंड करणं सिम्पल आहे. अँगल फाइंड करण्यासाठी पहिले आपण dy/dx फाइंड करतो. कारण की dy/dx फाइंड करण्यासाठी काय लागतो, पॉईंट लागतो. पॉईंट माहिती आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय. सो टेल मी याचा डेरिव्हेटिव्ह काय, 4x³ मायनस 2 ॲज इट इज. इथे u इंटू व्हीचा रूल अप्लाय करावा लागेल. सो u इंटू व्हीच्या अकॉर्डिंग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx प्लस, पाहून घ्या जरा, फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह झाला, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1. देन नेक्स्ट पॅरामीटर प्लस वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2y dy/dx. पुढचा आता लास्ट प्लस 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 3yचा डेरिव्हेटिव्ह 3 dy/dx इज इक्वल टू 0. पाय हे आलं आहे. अल्टिमेट स्लोप, ॲक्च्युली आपल्याला अँगल म्हणजे स्लोप फाइंड करायचा. कारण की हा फॉर्म्युला आहे स्लोपसाठी, m इज इक्वल टू टॅन थिटा. जर तुम्हाला m म्हणजे dy/dx जर भेटला, dy/dxची व्हॅल्यू, तर dy/dxच्या बेसवर हा थिटा भेटणार आहे. सो याच्यात dy/dx फाइंड करायचा कधी, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0, एक्स आणि वायची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 0. चेक करा जरा. जर मी याच्यामध्ये डायरेक्टली पुट केलं, पुट एक्स कॉमा वाय जो गिवन आहे 0 पुट केलं तर डायरेक्टली बरेचसे एलिमेंट 0 होऊन जातील. चेक करा. जिथे जिथे एक्स आहे तिथे काय येईल, एक्स वायच्या जागी. इथे 0 आला तर हा काय होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल. इथे 0 आला तर हा 0 होऊन जाईल. 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर 0 होऊन जाईल. इथे पण 0 आला तर हा 0 होऊन जाईल. इथेही 0 आला तर हा पण पार्ट 0 होऊन जाईल. स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत 0 झाला आहे. फक्त इथे एक्स वाय नाही आहे. जिथे एक्स वाय आहे तिथे सर्व 0 येत आहे. म्हणजे आता पुढचं स्ट्रक्चर आहे डायरेक्टली लास्टचाच इलेमेंट बाकी राहील. फक्त दाखवा तुम्ही. 4 × 0 मायनस 2 × 0 dy/dx, हा पण 0, प्लस 2 × 0 dy/dx. लास्टमध्ये बाकी राहतो 3 - 3 dy/dx इज इक्वल टू 0. सो हा टोटल पार्ट 0 झाला आहे. पण या पॉईंटपर्यंत 0. सो अल्टिमेट 3 - 3 dy/dx इज इक्वल टू 0. 3 इज इक्वल टू 3 dy/dx. हा 3 जर डिवाइड केला तर dy/dxची व्हॅल्यू आली 1. सो हेच आपल्याला पाहिजे होतं. पण dy/dx इथे आला 1. सो याचं मिनिंग आहे 1 इज इक्वल टू टॅन थिटा. सांगा टॅनच्या टेबलमध्ये थिटा कधी 1 असतो. म्हणजे आपला अँगल किती आला, 45. dy/dx म्हणजे स्लोप आला आहे. dy/dx म्हणजे स्लोप. स्लोपचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा. नोट करा.
पण हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, y इज इक्वल टू ए ई रेस टू एक्स अपॉन ए प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन ए. ठीक आहे, दिसत नसेल तर मी नोट केलं आहे परत. द ॲब्सिसा ऑफ अ पॉईंट, अगेन ॲब्सिसा विचारला आहे, ऑन द कर्व, ह्या कर्वच्या बेसवर, वेअर द टँजेंट इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. सांगा, टँजेंट पॅरलल टू द एक्स ॲक्सिस म्हणजे काय? स्लोप 0. चला, स्लोप भेटला म्हणजे dy बाय dx भेटला. नाव सिन्स टँजेंट पॅरलल टू x axis, therefore slope of tangent is equal to 0. म्हणजेच dy बाय dx याची व्हॅल्यू आली 0. सो आत्ताच आपण त्याचं ॲनालिसिस केलं होतं, आधी मी डायग्राम पण ड्रॉ केली. सो याचा आता डेरिव्हेटिव्ह घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx इज इक्वल टू ए ॲज इट इज. सांगा, ई रेस टू एक्स असं समजून घ्या, हा एक्स आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स, बट दिस इज नॉट एक्स, दॅट्स वाय रीडेरिव्हेटिव्ह ऑफ, याचा रीडेरिव्हेटिव्ह घेणार. सांगा काय समजण्यासाठी, याचा रीडेरिव्हेटिव्ह सांगा. याचा काय? 2x रीडेरिव्हेटिव्ह काय? 2. म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जातो, म्हणून 2 बाकी राहतो ना. मग आता इथे जर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला तर काय बाकी राहील? 1 अपॉन ए. सेम थिंग, ई रेस टू मायनस एक्स बाय एचा रीडेरिव्हेटिव्ह परत घेणार, ई रेस टू एक्स, आणि त्याचा काय येईल? मायनस 1 बाय ए. सो हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. देन dy बाय dx 0 आहे. 0 इज इक्वल टू, याच्यात जर पाहिलं तर हा 1 बाय ए मी कॉमन घेऊ शकतो आहे, फक्त मायनसमध्ये राहील. सो ए डिवाइड बाय 1 बाय ए कॉमन, 1 अपॉन ए कॉमन. बाकी रहता है ई रेस टू एक्स अपॉन ए मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन ए. ठीक आहे, असं बाकी राहिलं आहे. हा मायनसनी ह्या टर्मला मायनस केलं आहे. सो ए कॅन्सल, रिमेनिंग आहे 0 इज इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन ए मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन ए. सो एक टर्म ह्या साईडला शिफ्ट करून टाकू. ही टर्म जर मी ह्या साईडला शिफ्ट केली तर हे स्ट्रक्चर जस्ट लाईक ह्यासारखं असेल. ई रेस टू मायनस एक्स अपॉन ए इज इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन ए. जस्ट लाईक हे ह्यासारखं आलं आहे पा. ई रेस टू समजून घ्या 2 आहे, आणि ई रेस टू इथे एक्स आहे आणि इथे 2 आहे. सांगा एक्सची व्हॅल्यू काय? 2 असेल ना, म्हणजे दोघांचा बेस सेम असेल तर ते इक्वेट होतात. ह्याच्यात पण तेच झालं आहे, दोघांचा बेस सेम आहे म्हणजे एक्स अपॉन मायनस एक्स अपॉन ए इज इक्वल टू एक्स अपॉन ए. सो ही टर्म मी त्या साईडला शिफ्ट करतो आहे. पण आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे ॲब्सिसा. सो नाव एक्स अपॉन ए प्लस एक्स अपॉन ए इज इक्वल टू 0. सो दोघांचा बेस सेम आहे, 2x अपॉन ए इज इक्वल टू 0. तर ए त्या साईडला गेला तर 2x इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू पण काय आली? 0. सो हा आहे आपला ॲब्सिसा. ॲब्सिसा विचारला होता, त्याचा आन्सर आला आहे 0. क्वेश्चन नोट करा प्रॅक्टिससाठी. द पॉइंट ऑन द कर्व. ट्राई करना, सिंपल है. पॉइंट ऑन द कर्व.